हे स्वामी समर्थ स्वामी वरा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे देवघरात अशा कुठल्या 5 वस्तू आहेत ते ठेवल्याने आपल्या घराचा नाश होतो, घरातली प्रगती थांबते आणि ज्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपल्या घरामध्ये शुभ आहे त्या ठेवायच्या असतात। तर मी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सांगणार, त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा। प्रत्येक स्त्रीने हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की 90% स्त्रिया ह्या देवपूजा करत असतात आणि आपणच आहेत की आपणच असे काहीतरी चुका करतो त्याच्याने आपल्या घरामध्ये जे अडथळे आहे, कटकट आहे, भांडण आहे ते आपल्या घरामध्ये निर्माण होतं। तर तेच मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा अशा काही चुका करू नका, त्याच्याने आपल्याला पश्चाताप करावा लागतो। अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याने आपल्याला पश्चाताप करावा लागतो, आपल्याला त्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो, आयुष्यामध्ये अडथळे निर्माण होता, आपल्याला ते कळून येत नाही। बघा देवघर हे पावित्र्याचं ठिकाण आहे। त्या देवघरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात निर्माण झालेली असते आणि ज्या घरामध्ये देवाचं व्यवस्थित प्रमाणे मांडणी केलेली असते, पूजा आराधना करतात, सेवा केली जाते, त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। ते घर गोकुळाप्रमाणे नांदतं आणि लक्ष्मीनारायण अखंड त्यांच्या घरामध्ये वास करतात। पण आपण अशा काहीतरी चुका करतो, मूर्त्या ठेवतो, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागतात। आता दोष कसे लागतात ते तुम्हाला आता मी सांगणार। तर कृष्ण भगवानांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बघा द्वापर युगामध्ये कृष्ण भगवानांनी असं सांगितलेलं आहे की ज्या वस्तू पवित्र नाही अपवित्र आहेत त्याच गोष्टी कलियुगामध्ये भरपूर प्रमाणात पूजल्या जातील, त्यांनाच मान सन्मान दिला जाईल आणि जी चांगली गोष्ट आहे त्याला ते लोक मान सन्मान नाही देणार, त्या गोष्टीचा अनादर करतील। त्यामुळे श्रीकृष्णाने अगोदरच हे स्कंद पुराणामध्ये सांगून ठेवलेलं आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार की आपल्या घरामध्ये अशा काय वस्तू आहे जे शुभ आहे अत्यंत ठेवणं। तर त्याच्यातलं पहिलं तुम्हाला सांगते, आपल्या घरामध्ये भले तुम्ही देवघरामध्ये दिवा पेटवतात, पितळाचा असेल किंवा तुम्ही धातूचा असेल, चांदीचा असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, एक जी पंती असते ती आपल्या मातीची आपल्याला लावायची आहे, कारण की मातीची पंती लावणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे। त्याच्यातलं आता तुम्हाला दुसरं सांगते, दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या देवाला रोज नैवेद्य लावणं आपल्याला शक्य राहत नाही, त्यामुळे काय करायचं, खडी साखर किंवा गुड तुम्ही रोज देवांना नैवेद्य म्हणून लावायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता, तुमच्या चहामध्ये टाकू शकतात। त्यामुळे तो नैवेद्य तुम्हाला निश्चितच देवांना रोज नैवेद्य लावायचं आहे, पाणी ठेवायचं आहे छोटंसं, हे करणं सुद्धा शुभ सांगितलेलं आहे। त्याच्यातलं आता दुसरं तुम्हाला सांगते, आपलं जे देवघर असतं बघा, तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक कुंकवाचं स्वस्तिक काढायचं असतं, कारण की स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे, शुभचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक स्वस्तिक काढायचंच आहे। तुमचं लाकडी असू द्या देवघर किंवा तुमचं जे बघा असं मांडलेलं असतं, याच्यावर चौरंगावर मांडलेलं असतं, त्याच्या मागच्या साईडला काढा तुम्ही, किंवा देव तुमचं असं माझं देवघरासारखं देवघर असेल तर त्याच्या आतमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। पण स्वस्तिक काढायचं आहे कारण की स्वस्तिक हे समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे। त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये सकारात्मक भरपूर प्रमाणात निर्माण होते स्वस्तिक जे कुंकवाने काढतात त्याच्याने। त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे। त्याच्यातलं आता तुम्हाला तिसरं सांगणार आहे की आपल्याला काय करायचं आहे अजून। तर त्याच्यातलं आता तिसरं सांगते, आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण कळशाची स्थापना करतो तर कळस हा स्थापित करायलाच पाहिजे। प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीने आपल्या कुलदेवीच्या नावाने एक कळस आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये भरायलाच पाहिजे, कारण की असं म्हटलं गेलेलं आहे ज्या घरामध्ये कळस असतो त्या घरामध्ये आलेलं संकट जे असतं ते नारळ त्याच्या अंगावर घेतं, म्हणजे जे संकट येणार असतात ते नारळावर येतं, नारळात तळा जातो। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये एक कळस भरायचा आहे आणि कळस भरल्यानंतर काय करायचं, ते कळस भरल्यानंतर त्या कळसामध्ये तुम्हाला 8 दिवसात 15 दिवसात असं पाणी चेंज करायचं आहे। पाणी चेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 रुपया टाकायचं, अक्षदा हळद कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे आणि नंतर तुम्हाला काय करायचं, बघा कळश ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला एक कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे तिथं सुद्धा, कारण की असं म्हटलं गेलेलं आहे कुंकवाचं स्वस्तिक जर आपण काढलं तर ते म्हणजे कळस हा मांगल्याचं प्रतीक आहे। त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, ऐश्वर्य नांदतं आणि धन लाभ होतो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये कळश ठेवतो त्याच्या खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाचं। आणि दुसरं म्हणजे बघा शंख तर अतिशय प्रिय आहे, लक्ष्मी मातेला शंख अतिशय प्रिय आहे, कारण की समुद्र मंथनामधून शंखाचा जन्म झालेला आहे आणि 14वा रत्न म्हणून शंखाचा जन्म झालेला आहे। हे भरपूर लोकांना माहीत नाही, पण तुम्हाला आज मी सांगते की समुद्र मंथनामधून ज्या वेळेस
14वं जे रत्न आलेलं आहे ते शंख आहे आणि शंखाचा जन्म समुद्रातून झाल्यामुळे लक्ष्मी मातेला शंख अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये शंख वाजवला जातो, शंखाची पूजा केली जाते, शंखाने जे बाळकृष्ण आहे त्यांची आंघोळ केली जाते, त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड स्थिर राहते. त्या घरातून ती काढता पाया घेत नाही, ते घर गोकुळाप्रमाणे नांदतं असं सुद्धा लक्ष्मी मातेने म्हटलेलं आहे. आणि बघा, ज्या घरामध्ये शंख सकाळ संध्याकाळ वाजला जातो त्या घरातली जी दरिद्रता असते ती पूर्णपणे बाहेर जाते आणि नकारात्मक शक्ती जी असते ती सुद्धा आपल्या घरातून बाहेर पडते. सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे आपल्या घरामध्ये शंख असणं अत्यंत आवश्यक आहे. आता शंख असणं म्हणजे आवश्यक आहे म्हणून शंख तुम्ही आणला तर त्याची पूजा वगैरे करायची, त्याला फक्त हळदी कुंकू लावत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे, एक तुळशीचं पत्तं टाकायचं आहे, तुम्हाला पाणी भरूनच ठेवायचं आहे. कारण की शंख हा खाली ठेवत नाही, कारण की जर खाली शंख राहिला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला शंख सुद्धा तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे. कारण की ते समुद्र मंथनातून निर्माण झालेला आहे, म्हणजे त्याचा जन्म झालेला आहे. 12वे रत्न आहे ते, त्यामुळे 14वं रत्न आहे ते, त्यामुळे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला अजून एक काय करायचं आहे. देवघरामध्ये तुम्हाला घंटा सुद्धा ठेवायची आहे, जे गरुड घंटी असते बघा. भरपूर घरांमध्ये गरुड घंटी असते. गरुड घंटी आता कशी, घंटी खालच्या साईडला गोल असते आणि वरच्या साईडला असा गरुडचा आकार असतो. तर ती घंटी आपल्याला 5 ठिकाणी वाजवायची असते. ती घंटी 5 ठिकाणी वाजवल्याने आपल्या घरातली दरिद्रता बाहेर जाते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते. आता ती घंटी 5 ठिकाणी कुठं वाजवायची ते सुद्धा सांगते. तुमच्या देवघरामध्ये घंटी जर असेल ती गरुड घंटी, तर ती अगोदर आपल्या तुमच्या देवाजवळ वाजवायची आहे, नंतर तुम्हाला तुमच्या गॅसच्या ओट्याजवळ वाजवायची आहे, म्हणजे किचनमध्ये वाजवायची आहे. 2 नंबर 3 नंबर तुम्हाला तुमच्या कपाटाजवळ वाजवायची आहे. 4 नंबर तुम्हाला घरामध्ये उभं राहून वाजवायची आहे. 5 नंबर तुम्हाला घराच्या बाहेर उभं राहून तुम्हाला ती गरुड घंटी रोज वाजवायची आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमतरता राहणार नाही आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता भासणार नाही. तर अजून तुम्हाला सांगणार आहे. आता गणेश मूर्ती, जी गणेश मूर्ती असते ते तुम्हाला विषम संख्यामध्ये तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे. आता भरपूर घरांमध्ये बघा, तुमच्या देवघरामध्ये 3 असतील, 4 असतील, कोणी दिलेलं आहे भेट ठेवली देवघरात, कोणी काही दिलं ठेवलं घरामध्ये, असं नाही करायचं. तुम्हाला फक्त 2च मूर्त्या ठेवायच्या आहे. शक्यतो एकच ठेवा, नसेल तर असेल कोणी दिलेलं तुम्हाला खूप प्रेमाने तर तुम्ही 2 ठेवू शकतात, पण 3, 4 अशा मूर्त्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या नाही. त्याच्याने आपल्याला दोष लागतो, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्याला 2च ठेवायचे आहे. आता त्याच्यातलंच तुम्हाला 4थं सुद्धा सांगणार आहे. घरामध्ये आतून, म्हणजे आता ज्या वेळेस आपण घरामध्ये बघा गणपती बाप्पा लावतो, तर आपण बाहेरून गणपती लावतो, तर गणपती बाप्पाच्या मागच्या साईडला दरिद्रता माता निवास करते. तर प्रत्येक घरामध्ये बघा, ज्या वेळेस गणपती बाप्पा लावला जातो तर बाहेरच्या साईडने त्याचं तोंड असतं आणि पाठ आपल्या घराकडे असते, म्हणजे आपल्या दरवाजावरती लावतो आपण. तर तसं नाही करायचं. काय करायचं, गणपती बाप्पाच्या मागच्या साईडला दरिद्रता माता निवास करते. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा जेव्हा लावणार त्यावेळेस गणपती बाप्पाच्या मागच्या साईडला, म्हणजे इकडनं पुढच्या साईड आणि मागची साईड गणपती बाप्पा दोन्ही साईडने तुम्हाला लावायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये गणेशाचा आशीर्वाद राहील, दरिद्रता माता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तर असं सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे. आणि त्याच्यातला अजून तुम्हाला सांगणार आहे, देवघरामध्ये कधीच तुटलेले फुटलेले तांदूळ ठेवू नका. सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक जी ऊर्जा आहे ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करते. घरात भांडण, तंटा, वाद विवाद होतात, पैसे टिकत नाही. कारण की आपण देवामध्ये देवांजवळ किंवा अन्नपूर्णा माता आपण याच्यावर ठेवलेली असते बघा, तांदळावर. तर तांदळामध्ये ठेवल्यानंतर ते 8 दिवस 15 दिवस आपण चेंज करत नाही. तर ते चेंज करायचे आहे 8 दिवसामध्ये, 2-3 दिवसामध्ये तुम्हाला ते तांदूळ चेंज करायचे. तुमच्या धान्यामध्ये टाकू शकता, चिमण्यांना टाकू शकतात. जर तुम्हाला चिमण्यांना नाही टाकायचं तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाकू शकतात. पण तुटलेले फुटलेले जे तांदूळ असतात ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाही. तर ते अन्नपूर्णा मातेला सुद्धा तुम्हाला अख्खे तांदूळ अर्पण करायचे आहे, म्हणजे अन्नपूर्णा माता त्याच्यावर तुम्हाला अख्ख्या तांदूळच ठेवायचे आहे. तुटलेल्या तांदूळ तुम्हाला अन्नपूर्णा माता ठेवायची नाही, ते अशुभ मानलं गेलेलं आहे. आणि अजून तुम्हाला सांगते बघा,
आणि आता बघा, जे आपलं देवघर आहे त्या देवघरामध्ये तुम्हाला जे मृत्यू लोक आहे म्हणजे तुमचे जे अतिशय आवडते असतील, मान्य आहे प्रत्येकाला आपले गेलेले लोक जे असतात ते अत्यंत आवडतात, आपण मग काय करतो, आवडीने आपल्या देवघरामध्ये ठेवतो. पण त्यांना शास्त्राप्रमाणे देवघरामध्ये ठेवणं अनिवार्य आहे. त्यांना देवघरामध्ये ठेवत नाही, त्यांना दक्षिणेच्या भिंतीला लावलं जातं. त्या दक्षिणेच्या भिंतीला लावलेलं त्यांचे योग्य ठिकाण आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये सुद्धा जे म्हणजे आपले पितरांचे फोटो आहे, आपले मृत्यू जे आवडते व्यक्ती आहे त्यांचे जे फोटो आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाही. त्याच्याने सुद्धा आपल्याला दोष लागतो, आपल्या घरामध्ये कटकट होते, वादविवाद होतात, मन जुळत नाही, घरामध्ये एकी राहत नाही अशाचमुळे. तर त्यामुळे आपल्याला आपल्या मृत्यू लोकांचे जे फोटो आहे ते सुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे नाही. त्याचबरोबर तुम्हाला कालभैरव जे देव आहे, कालभैरव त्यांचा सुद्धा फोटो तुम्हाला ठेवायचा नाही. मग नंतर तुम्हाला तांडव करणारे शंकर यांचा सुद्धा ठेवायचा नाही. शनिदेवांचा जो फोटो आहे तो सुद्धा शनिदेव पूजायचे नाही. कालिका माता जी असते, कालिका मातेचं स्वरूप ते सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं नाही. हे सुद्धा शुभ सांगितले नाही. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष लागतो, आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे सुद्धा वादविवाद निर्माण होतात. तर आता त्याच्यातलं अजून दुसरं सांगणार आहे, घरात वस्तू ठेव. जे आपल्या घरामध्ये असतं बघा, गंगाजल जे आपण गंगेवरून आणलेलं असतं, गंगाजल ठेवणं आपल्या घरामध्ये अत्यंत शुभ सांगितलेलं आहे. गंगाजल हे तुम्ही चांदीच्या याच्यात नाही ठेवा, म्हणजे जे स्टीलचं भांडं आहे त्याच्यात नाही ठेवायचं, किंवा तुम्ही प्लास्टिकची बरणी वगैरे असते, डब्बी असते त्याच्यात नाही ठेवायचं. गंगाजल हे कधी पण तांब्याचं जे भांडं असतं त्याच्यातच आपल्याला गंगाजल ठेवायचं आहे. आणि गंगाजल ठेवलेलं घर हे पवित्र झालेलं असतं, आणि गंगाजल ठेवल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. त्यामुळे जर तुम्हाला गंगाजल मिळत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे गंगाजल. हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. नंतर तुम्हाला अजून एक सांगते, भगवान शंकराला केतकीचं फूल सुद्धा अर्पण करत नाही. भगवान शंकराला जर तुम्ही केतकीचं फूल अर्पण केलं तर ते दोष आहे त्याचा तुम्हाला नाश होतो. म्हणजे आपले जे आपलं चांगलं होणार असतं ते उलटं होतं, कारण की केतकीच्या फुलाला भगवान शंकरांनी म्हणजे भगवान शंकराच्या अंगावर म्हणजे वाहिलेलं अशुभ नाही सांगितलं, अशुभ सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला केतकीचं फूल सुद्धा अर्पण करायचं नाही भगवानांना. नंतर म्हणजे आता एक दिवा असतो आणि एका दिवाने आपण दुसरा दिवा जर लावला तर त्याच्याने आपल्या घरामध्ये रोग निर्माण होतो. जी स्त्री एका दिवावरून दुसरा दिवा पेटवते तिला रोग हा आजार होतो, म्हणजे रोग होतो, तिला आजारी असते ती नेहमी. तर अशा प्रकारे. आणि जो तुपाचा दिवा आहे तो तुम्हाला डाव्या साईडला लावायचा आहे, आणि तेलाचा जो दिवा आहे तुम्हाला उजव्या साईडला लावायचा आहे. तेलाचा दिवा तेलाचा दिवा जो डाव्या बाजूला लावायचा आणि तुपाचा दिवा उजव्या साईडला लावायचा आहे. अशा प्रकारे माझं चॅनल जर तुम्हाला खरंच आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. इतरांना पाठवा. स्वामी समर्थ.